शुभ सकाळ आदरणीय मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता विद्यार्थी आपल्यासमोर मराठी भाषा दिवस सादर करीत आहे. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस. कविवर्य विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आज मराठी भाषा दिवस गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. चला तर मग दिवसाची सुरुवात शाळेच्या प्रार्थनेने करूया. Heavenly Father, you hold each of us in your loving hands. Come fill our hearts, minds and bodies afresh with hope. Help us to cast our worries upon you, so that we can embrace our learning today. Bless us as we study and grow together. Come and anoint those who teach and tutor us to be bringers of insight and knowledge. Lord, let your lesson keep us safe within your almighty hands. Amen. हेच आमचे वागणे, मानसाने मानसाशी मानसासम मागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अनपुना पसरो मनावर शुद्ध वेचे चांगले. मानसाने मानसाशी मानसासम वागणे. हीच आमची प्रार्थना. चांगले विचार माणसाला निरोगी बनवतात. आजचा सुंदर सुविचार घेऊन येत आहे अन्वी. आजचा सुविचार. प्रेम पैशांनी विकत घेता येत नाही, तर ते माणुसकीने मिळवता येते. पुन्हा एकदा आजचा सुविचार. प्रेम पैशांनी विकत घेता येत नाही, तर ते माणुसकीने मिळवता येते. धन्यवाद. शब्द म्हटला की अर्थ हा आलाच. शब्दांच्या अर्थामध्ये सर्व काही दडलेले असते. दिवसाचा महत्त्वाचा शब्द घेऊन येत आहे अन्वी. माणुसकी. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी. धन्यवाद. आता थोडक्यात जाणून घेऊया श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्याबद्दल. यासाठी निमंत्रित करतो रुद्राज. मराठी राजभाषा दिवस. मराठी राजभाषा दिवस
दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. मराठी भाषा व संस्कृतीचा वारसा पुढे चालवावा म्हणून मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी भाषा व संस्कृतीचे रक्षण केले. इतकेच नव्हे तर अनेक प्रसिद्ध कलाकार या मराठी मातीतच घडले. या मराठी दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. महिला प्रीमियर लिंगचा धडाका आजपासून. तापमान कमाल 30° सेल्सिअस, किमान 18° सेल्सिअस. धन्यवाद.
माणसांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन. मान ठेवेन.